केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळेच गरीब कामगार देशोधडीला लागले. विष्णू कारंपुरी महाराज. विडी व यंत्रमाग असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांचे कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर व देशातील विडी, यंत्रमाग, शेतमजूर, खाजगी आस्थापनातील कर्मचारी, शिलाई मजूर व असंघटित काम करणाऱ्या सर्व कामगारांना पोषक असलेले कायदे कमी करून मालक धार्जिण्य कायदे अंमलात आणले आहे. यात भर म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे भाव भरमसाठ वाढवून केंद्रातील मोदी सरकार सर्व कामगारांना देशोधडीस लावले आहे. याचा निषेध करून व इतर मागण्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कारंपुरी महाराजांनी अत्यंत पोटतिडकीने निवेदनातील मजकूर समजावून सांगितला आणि या निवेदनातील मजकूर व मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्र शासनाला अहवाल पाठवावे अशी विनंती केली. या निवेदनात 1. विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी. 2. कुंभारी येथील माँसाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत नागरी सुविधा पुरवाव्यात. 3. असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन देण्यात यावी. 4. बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजनाचे पैसे बँकेमार्फत देण्यात यावे. 5. सोलापुरात मोठ्या प्रमाणात असलेले अवैध विडी कारखाने बंद करावे. 6. सहकारी तत्वावरील विडी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना PF लागू करावे. 7. यंत्रमाग उद्योगातील कामगारांना कल्याणकारी मंडळ त्वरित चालू करावे. 8. शेतमजुरांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावी. 9. शिलाई कामगारांना सर्व कामगार कायदे लागू करण्यात यावे व 10. खाजगी आस्थापनातील कामगारांना सर्व कामगार कायदे लागू करावे अशा 1 ते 10 मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रसंगी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळांनी व कामगार बंधू भगिनींनी घोषणा दिल्या. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. पक्ष प्रमुख उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या मोदींचा धिक्कार असो. मोदी सरकार हाय हाय. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित कामगारांना देशोधडी लागणाऱ्या मोदी सरकारचा मोदी सरकारचा मोदी सरकार अमित शाह सरकार अमित शाह सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार कामगारांना अन्याय करणारा मोदी सरकारचा 10,000 पेन्शन मिळालाच पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील कामगारांच्या बाजूने असलेले कायदे, या देशातील अच्छे दिन लाएंगा म्हणणारा लबाड मोदी सरकार सर्व कायदे काढून टाकून कामगारावर अन्याय करीत आहे, अन्याय केलेला आहे. केवळ भांडवलदारांच्या बाजू घेऊन, भांडवलदारांच्या कारखानदारांची बाजू घेऊन कामगारावर अन्याय करणं आता उघड उघड सुरू झालेले आहे. नाटकी हिंदुत्वाच्या नावानं बंधुत्ववाद संपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अशा मोदीचा निषेध करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून 10 मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रथम मागणी आहे आमची की बिडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, असंघटित कामगारांना 10,000 पेन्शन मिळालं पाहिजे, शेतमजुरांना 5,000 पेन्शन मिळालं पाहिजे,
मासाहेब बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेला नागरी सुविधा पुरवल्या पाहिजे। त्याचबरोबर ज्या कामगारांच्या कायद्या पायमल्ली करतात अशा कारखानदारावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी। सहकारी तत्वावर चालू असलेले कारखाने ताबडतोब बंद करावे आणि अवैध बीडी कारखाने बंद करावे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन दिलेलं आहे। या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर सहाय्यक कामगार आयुक्तांची बैठक लावण्याचे त्यांनी आम्ही दिलेलं आहे। म्हणून आज जर हे साधा निवेदन आहे, हे तो अभी आहे, सुरुवात आहे, ट्रेलर आहे। आम्ही पिक्चर दाखविण्यासाठी वेळ पडल्यास 50,000 कामगारांना या ठिकाणी आणून कलेक्टर कचेरीसमोर उभा करणार आहे। म्हणून या बाबतीमध्ये मोदी सरकारचा धिक्कार करतो। पूर्ण होईल असं वाटतंय का? आता जिल्हाधिकाऱ्यांचे ऐकून आमची समस्या ऐकून घेण्याची ते तात्परता बघितली। जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा आमचं समस्या अत्यंत आत्मीयतेने ऐकून घेतलं, त्यावरून आम्हाला जिल्हाधिकाऱ्यावर या ठिकाणी विश्वास वाटतो। पण मोदी काय करतो या गॅरंटी नाही। जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? आताच म्हणलं की 50,000 कामगारांना या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी समोर बसणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कुराडकर, ज्योती लक्ष्मी चिलवेरी, पप्पू शेख, सरिता राहुल, जर्गीस मुल्ला, ललिता गुंडेली, गुरुनाथ कोळी, राधिका आडम, जितेंद्र दार्लू, आप्पा चिलवेरी, स्वाती शिंदे, अजय कारंपुरी, नागमणी भंडारी, प्रशांत जक्का, अंबुबाई येरवा, नरेश अन्नलदास, शुभम कारंपुरी, नागार्जुन कुसूरकर, लक्ष्मण प्रभास, श्रीनिवास बोगा, पार्वती चिंता, कस्तुरी चिंता, लक्ष्मीबाई कोंडा, लक्ष्मीबाई ताटीपामोल, शांताबाई कालवा, रेणुका इराबत्ती, राधिका यर्जल, हनुमंत पुलगम, नरेश अन्नलदास, लक्ष्मण रापोल यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।